नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंद केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो. बकासूर आता नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार? मागचं मैदान म्हणजेच 30 जूनला आपल्याला बकासूर पळताना दिसला होता. ते सेमीला पराभव झाला होता तिथे. त्याच्यानंतर आपण बरीच वाट बघितली, पण बकासूर काही पळताना दिसला नाही. खरं तर 5, 6, 7 या तारखेमध्ये नियोजन चालू होतं, पण पावसामुळे बरीच मैदानं कॅन्सल झाली. त्यामुळे बकासूर आपल्याला आजपर्यंत दिसला नाही. खूप मोठी गॅप झाली. आज 7 तारीख, 7 दिवस तर गॅप झालेली आहे. पुढं कधी पळणार? उद्या पळणार आहे की डायरेक्ट मालशिरस हिंद केसरी? तर भावनो हीच अपडेट घेऊन आलो. तर भावनो आत्ता डायरेक्ट आपल्याला बकासूर मालशिरस हिंद केसरी मैदानातच पळताना दिसणार 10 जुलैला. आणि भावनो अजून एक चांगली न्यूज देते, चांगली बातमी देते. बकासूर आपल्याला लगातार 2 दिवस पळताना दिसेल. खरं तर 30 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत 10 दिवस गॅप होते. त्यामुळे 10 आणि 11 लगातार 2 दिवस ओपन आणि आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसणार आहे. ओपनच्या मैदानात देखील हिंद केसरी बकासूर पळताना दिसेल आणि आदतच्या मैदानात देखील हिंद केसरी बकासूर पळताना दिसणार. त्यामुळे चांगलीच न्यूज आहे, बातमी आहे. धन्यवाद.